बोलायला लागल्या की सगळे गप्प होतात, कोणीच काही बोलत नाही, म्हणून ते आणखीनच जास्त करतात. पण मी आता गप्प नाही बसणार आहे. त्यांच्या मुलीसाठीच बोलते मी, पण यांना समजतच नाहीये. अरे पण मुळात तू बोलतेस का? अधिकार काय तुझा? मी या घरची सून आहे आई. मग सुष्मिता पण सून आहे त्या घरची. तुला तर लग्न टिकवताच येत नाही. सारखं आपलं भांडते याच्याशी आणि जातेस माहेरी बसतेस. आई, लग्न मोडायची भाषा तर तुम्ही करता, तेही पैशांसाठी. माझं आणि रोहनचं लग्न मोडायला निघाला होता, तुम्ही विसरलात? हा, माझ्या लग्नात जे काही प्रॉब्लेम्स आले ना ते सगळे तुमच्यामुळे आले होते. तुम्ही नसताना त्या लग्नात तर आमचं लग्न खूप सुरळीतपणे पार पडलं असतं. आई ऐका ना प्लीज शांत व्हा. आदिरा, ऍटलीस्ट तू तरी शांत हो ना. आपल्याला भांडायचं नाही आता. बघ 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 बघ, तुझं सुद्धा ऐकत नाहीये. बघ ही अशी मुलगी, अरे जी मुलगी आपल्या नवऱ्याचं पण ऐकत नाही ना, तिला इथे या घरामध्ये तिच्या सासरी राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, कळलं? हकलू द्या अशा मुलीला. हकलून तर बघा. मला बोलतेस तू हकलून तर दाखवा. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? नवऱ्याला बोलते तर बोलतेस, स्वतःच्या भावाला बोलतेस, माझ्या मुलीला बोलतेस, मला बोलते. नाही हकलून देत तर बघ, मी तर हकलून देणार. आई वाटते मला याचं, पण तरी सुद्धा तू आता निघून जा. मम्मा सबर, अरे कसं काय करतोस? तुला माहिती आहे ना ती विचार न करता बोलते, फटकळ आहे. माफ कर ना तिला, लहान बहीण आहे ना ती तुझी. आजपर्यंत दुसरं काय केलं काकू मी? दरवेळेस अर्पिता काहीतरी मूर्खासारखं वागते, मूर्खासारखं बोलते, तेव्हा सोडूनच देत चालूय मी. पण आता वास, आता खरंच बस. फक्त चिंगीबद्दल नाही, दुसऱ्या कुठल्याही महिलेबद्दल इतकी इनसेन्सिटिव्ह असणारी व्यक्ती या घरात राहू शकत नाहीत. हे संस्कार नाहीत आपल्या घरातले. तू बघतेस काय? बॅग घेऊन आणि तुझ्या घरी जा. मी नाही जाणार आहे कुठे, ते पण माझंच घर आहे. मुली माहेरी येतात ते 4 दिवस लाड करून घेण्यासाठी, कायमचं ठाण बांधून बसण्यासाठी नाही. हात लावायचं नाही. हं? सोड. हात नाही लावायचा. तुमच्या मुलीच्या भल्यासाठी बोलते मी, पण तुम्हाला नाही ऐकायचं ना तर गेला उडत, नका ऐकू. गेला उडत म्हणाली मला म्हणाली गेली उडत. बोलणारच ती, कारण सुरुवात तू केलीयस. तू तुझ्यावर हात का उचललास? तुला सांगून ठेवतो मंदा, लक्षात ठेव. हा तुझा आतताई पण आहे ना, हा तुला आणि सुष्मिताला खूप महागात पडणार आहे. आई हे बघ, आम्ही ना कालपासून सुष्मितासाठीच हे सगळं बोलतोय. आणि लोक आम्हाला सुद्धा कळतात, एक्सपिरियन्सेस आम्हाला सुद्धा येतात. अगं सुष्मिताचं चांगलंच होऊ दे असं आम्हाला वाटतं खरंच, पण तिचं हे जे लग्न झालंय ना आणि ज्या मुलाशी झालंय ते खूप चुकीचं आहे. आणि आता ना मी तुला शेवटचं सांगतोय आई, यानंतर माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही. परमेश्वरा, मला नाही राहायचं इथे, नाही. दुसऱ्यांना फुकटचे सल्ले द्यायला खूप आवडतं ना तुला. मग आता स्वतःचा संसार नीट करून दाखव. आणि तो संसार इथे राहून होणार नाही, हो की नाही? चला बॅग भरा आणि आपल्या घरी निघून जा. कळत नाही का दादा मी काय सांगते ते? मला नाही जायचंय कुठे, मी इथेच राहणार आहे. ऑप्शन नाहीये तुझ्याकडे अर्पिता. मी तुला शेवटचं सांगतोय अर्पिता, जा आणि तुझ्या बॅग्स घेऊन ये लगेच, ताबडतोब. सबर, मी हात जोडते. अरे तिचं मन नाही रमत त्या घरात. मग घटस्फोट घे म्हणा आणि त्यालाही सोडो. तो हिची मुलगी सांभाळत बसाय तिकडे. माफी मागून काय होणार आहे काकू? तिला असं वाटतं का ती चुकली ते? अंशुमनला पाठीशी घालण्याआधी तिने विचार करायला पाहिजे होता. एका स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करते ही अर्पिता. हे संस्कार आहेत आपल्या घरातले आणि त्याचं काही वाटत नाही तिला. आता मला नाही जायचंय, प्लीज. जावं लागेल अर्पिता. तू रडल्याने माझं मन बदलणार नाही. तू नेहमी असंच करतोस. आता जर माझ्या जागी अधिरा असती तर तिचं सगळं ऐकून घेतलं असतंस ना तू. अर्पिता, तुझ्यापेक्षा अधिरा खूप जास्त समंजस आहे, शहाणी आहे. ती सुद्धा तिच्या सासरी राहते. तिच्या सासू बरोबर तिचं पटत नाही, पण म्हणून तिने काही संसार मोडला नाही किंवा घर सोडून इथेच राहिली नाही. तिथेच राहते ती, प्रयत्न करते.
आणि तिच्यापेक्षा तुझी परिस्थिती फार बरी आहे. तुझ्या घरातली माणसं चांगली आहेत, शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. उलट तुला अभिमान वाटला पाहिजे अशा घराचा. दादा तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ती लोक स्वतःला इतके हुशार समजतात आणि मला माठ समजतात. मग तू माठ असल्यासारखं वागू नको. सो सिंपल. तुझी हुशारी सिद्ध कर. तुझं कौतुकच करतील ती लोक. मम्मा सांग रे दादाला मला नाही जायचंय मम्मा. समर प्लीज 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 एकदा तिच्या बाजूने विचार कर ना. आणि तिला खूप स्ट्रेस होतो त्या घरात. काकू, जगात असं एकही घर नाही जिथे स्ट्रेस नाही, जिथे मतभेद होत नाही, जिथे भांड्याला भांडं लागत नाही, नवरा बायकोमध्ये, सासू सुनेमध्ये वादावादी होत नाही. पण तरी सुद्धा सगळेजण गुण्या गोविंदांनी एकमेकांना समजून घेऊन, ऍडजस्ट करून, कॉम्प्रोमाइज करून संसार करतच असतात. किंवा इतका जर कंटाळा येत असेल तर स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वतंत्र हो, स्वतंत्र राहा. इथे येऊन ठिया मांडून बसायचं नाही. खरं तर हे आई म्हणून तू आधी हिला सांगायला पाहिजे होतंस. पण तू सांगितलं नाहीस ना काकू, म्हणून माझ्यावरती वेळ आली आहे. आणि अर्पिता सासरी जाणार हे फायनल आहे. यावर मला चर्चा नकोय. रिडिक्युलस आहे सगळं. आज मला कळलं मॉम, तुझ्या मुलांना या घरात काहीच किंमत नाहीये. अजून याच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. मल्लिका, पिंट्याने जे केले ना योग्यच केले.